नमस्कार, मी डॉक्टर सुनील चव्हाण, ओमश्री हॉस्पिटल विटा जनसंपर्क अधिकारी. आपल्या ओमश्रीमध्ये खेराडे वांगीचे श्री उत्तम तुकाराम देशपांडे सर आपल्याकडं ॲडमिट होते. तर त्यांचा उपचार आणि त्यांना झालेला त्रास ते स्वतःच त्यांच्या तोंडून सांगतील. सर, आपलं काय मत आहे? नमस्कार, मी उत्तम तुकाराम देशपांडे, मुक्काम पोस्ट खेराडे वांगी, तालुका कडेगाव, जिल्हा सांगली. मला इथं नोव्हेंबरमध्ये हार्ट अटॅक आलेला होता. मला मुलगा विट्यात पोस्टिंग झाल्यामुळं विट्यात मी आहे मुलाकडे, आणि मला त्यांनी लगेच ह्या ओमश्री हॉस्पिटलमध्ये आणल्यानंतर माझी ट्रीटमेंट झाली. फार मला ट्रीटमेंट घेऊन त्यांनी बरं केलं, सुविधा झाली. माझं वय वर्ष 83 आहे. आपल्या ह्या विटा भागात असली पहिली सुविधा मी पाहिली पण नव्हती, ऐकली पण नव्हती. कराडला आणि मिरजेला जायचं, तर तुम्ही मला असं वाटतं की कराडला मिरजेला जरा त्रास सुरू झाला, ते नेलं असतं तर मला शंका होती कराडपर्यंत मी पोचेन किंवा नाही पोचेन. 7व्या मिनिटात मला रिक्षानं इथं आणलं आणि इथं ट्रीटमेंट केली, आणि इथं मी आज चांगले स्थितीत आहे. मला ह्या गोष्टीचं आश्चर्य वाटतंय आणि माझं नशीब मी समजतो. मी आर्मीमध्ये 40 वर्ष सर्व्हिस केली. पहिले आर्मीमध्ये आणि बॉर्डर रोड मिळून एकत्रित 40 वर्ष सर्व्हिस केली. मी भारत देश सगळं फिरलोय. मला असं वाटायचं दिल्लीचं एम्स, इतर ठिकाणच्या जशा सुविधा आपल्या गावाला मिळू शकतात, मला मिळू शकतील का रिटायर झाल्यावर, पण शक्यच नव्हतं ना. पण मला ह्या गोष्टीचं आश्चर्य आहे की ओमश्री हॉस्पिटल मी रिटायर झालं आणि योगायोगानं माझ्या मुलाची विट्यात बदली झाली. मला त्रास व्हायच्या अगोदर मी इथं आलो आणि त्यामुळं वाचलो अशी माझी भावना आहे. मला स्पष्ट सांगतो, मला खूप इथं चांगली ट्रीटमेंट दिली, स्टाफ चांगला आहे, डॉक्टर चांगले आहेत, आणि माझ्या अंदाजानं असं माझं स्वतःचं मत आहे, इथं पैसे कमवण्यापेक्षा समाजसेवेवर समाजाच्यासाठी हे सर्व चाललंय असं माझा समज झालेला आहे. माझं निरीक्षण आहे. मी नोव्हेंबरपासून निरीक्षण करतोय डॉक्टर आणि स्टाफ कसे आहेत, काय आहेत. तर मी माझं भाग्य समजतो की हे हॉस्पिटल विट्यात आहे. ह्या हॉस्पिटलमध्ये आता काही सुविधा नाही, ते माझं म्हणणं आहे त्यांनी कराव्यात आणि पुढच्या पिढीला ह्याचा फायदा द्यावा. आणि परमेश्वर तिथल्या मॅनेजमेंटला, स्टाफला आणि सर्वांना माझ्या शुभेच्छा आहे, तर त्यांना सुखाची दिवस झाले एवढीच माझी इच्छा आहे. जय हिंद, जय भारत. धन्यवाद सर.